अपघातात एक जण जागीच ठार तर 3 जखमी. अजिंठा महामार्गावरची घटना. अजिंठा महामार्गावरील पातळी आणि पळसखेडच्या दरम्यान एका भरधाव मोटारसायकलने कावडधाऱ्यांना उडवले. आज पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर 3 जण जखमी झाले आहे. मृतकाचे नाव मुकेश गजानन राठोड, वय 25 असून तो करवंडा येथील रहिवासी आहे. कावड यात्रेतील आणखी 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत, तर मोटारसायकलस्वार दोघांनाही जबर मार लागला आहे. गुडभेली येथे ग्रामसेवक नागपूर यांच्या पुढाकारातून नव्यानेच शिवमंदिर बांधण्यात आले आहे. काल संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास गुडभेली येथून पहिल्यांदाच बुधनेश्वरला कावड यात्रा निघाली. जवळपास 40 पेक्षा अधिक तरुण या कावड यात्रेत सहभागी झाले होते. बुधनेश्वरला पोहोचल्यानंतर रात्री 12 वाजेच्या सुमारास आरती काढण्यात आली आणि त्यानंतर श्रावण सोमवार सुरू झाल्यामुळे कावड यात्रा परतीसाठी रवाना झाली. दरम्यान पळसखेड नागोच्या जवळपास एक भरधाव मोटारसायकल मागून येऊन कावड यात्रेत घुसली. मोटारसायकलने कावडधारी मुकेश राठोडला उडवले. योगेश चव्हाण आणि आणखी एक कावडधारी या यात्रेत जखमी झाले. मोटारसायकलस्वार ऋषिकेश काकडे आणि मनोज माळोदे हे दोघेही जगभर जखमी झाले आहे. सर्वांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु मुकेश राठोड याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. दोन्ही मोटारसायकलस्वार बुलढाणा येथील मुठे लेआउट येथे राहते. दोन्ही मोटारसायकलस्वार बुलढाणा येथील मुठे लेआउटमध्ये राहतात. विशेष म्हणजे मोटारसायकलवाले सुद्धा कावडधारीच होते. कावड घेऊन थकल्यामुळे ते मोटारसायकलवर घरी पोहोचत होते. टीबी हॉस्पिटल जवळील शिव मंदिराची कावड यात्रा त्यावेळी बुधनेश्वरला पोहोचलेली होती. ऋषिकेश आणि मनोज दोघेही याच यात्रेतील कावडधारी होते. अपघातात ठार झालेला मुकेश राठोड 2 मुलांचा पिता आहे. शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या मंदिरातील तो सेवाधारी होता. त्याच्या मृत्यूने करवंडा आणि गुडभेली वासियांवर शोककळा पसरली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.